नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। गॅस कटरच्या साह्यानं एटीएम फोडून 18,77,300 रुपये इतकी मोठी रक्कम लांबवल्याची घटना शनिवारी मध्यरात्री चंदगड तालुक्यातील कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेत घडली आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाकेबंदी करून नेसरीच्या चौकात चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला, पण बॅरिगेड्स तोडून त्यांनी कारसह पोबारा केला। कोवाड येथील स्टेट बँकेच्या शाखेतील एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्यानं जाळून त्यामधील 18,77,300 रुपयांची रक्कम बॉक्स सकट लंपास केली। हा प्रकार सुरू असताना ई अलर्टमुळे हा प्रकार बँकेच्या मुख्य कार्यालयातून जिल्हा पोलीस विभागाला समजताच गडिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले त्यांनी चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील व नेसरी पोलीस ठाण्याला कळवलं। त्यानंतर पाटील यांनी आपल्या यंत्रणेसह चोरट्यांचा पाठलाग केला। त्याचवेळी नेसरी पोलिसांनी मुख्य चौकात नाकाबंदी केली, पण भरधाव वेगामुळे बॅरिगेड्स तोडून चोरट्यांनी कारसह हेब्बाळच्या दिशेने पोबारा केला। दरम्यान चोरट्यांची कार पोलिसांच्या व्हॅनला धडकली। यामध्ये चोरांच्या गाडीचा टायर व एअरबॅग फुटल्यानं आपली कार हेब्बाळमध्ये सोडून रक्कम घेऊन पळ काढला। पोलिसांनी MH01 EB 9918 या क्रमांकाची कार ताब्यात घेतली। कोवाड, नेसरी, हेब्बाळमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले। त्यामधील धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी विविध पथकं तयार करून तपास चालवलाय। गेल्या काही महिन्यांपूर्वी दिवसा ढवळ्या, कागनी, कोवाड व तेवरवाडी येथे घरफोडी करून 12 लाखांहून अधिक रकमेचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता। त्याचा छडा अद्याप लागलेला नसताना आता या घटनेमुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय।